नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिक्षा मास्टरी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा घटक अभ्यासायचा आहे, तो म्हणजे प्रकल्प पद्धती. आता आपल्याला माहिती आहे की ही एक काय अध्यापनाची पद्धती आहे. अध्यापनाच्या पद्धतीचा समावेश म्हणून आपण प्रकल्प पद्धतीचा विचार करतो. त्या प्रकल्प पद्धतीचा विचार करत असताना प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन डुई यांच्या विचारसरणीवर आधारलेली प्रकल्प पद्धती आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन डुई यांच्या विचारसरणीवर आधारलेली प्रकल्पाची पद्धती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या पद्धतीमध्ये लर्निंग अँड डुईंग या तत्वावर आधारलेली ही पद्धती आहे. या पद्धतीचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये लर्निंग अँड डुईंग या तत्वाचा विचार केलेला आहे. आणि ह्या पद्धतीचा जनक म्हणून विल्यम किलपॅट्रिक यांना ओळखलं जातं. विल्यम किलपॅट्रिक यांना ओळखलं जातं आणि हीच पद्धती किलपॅट्रिक मेथड म्हणून सुद्धा ओळखली जाते. ह्या नावाने त्याला संबोधलं जातं. कारण जॉन डुईच्या लर्निंग अँड डुईंग या तत्वावर आधारलेली ही पद्धती आहे आणि ह्या पद्धतीचा विकास विल्यम किलपॅट्रिक यांनी केलेला आहे. याच्यामध्ये विद्यार्थी केंद्रित पद्धती म्हणून याची ओळख आहे. विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाचा विचार केला जातो आणि याच्यामध्ये विचारापेक्षा प्रत्यक्ष कृतीला त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. आपले विचार काय आहेत, त्या विचारापेक्षा प्रत्यक्ष कृती काय केलेली आहे, त्या कृतीवर आधारित ज्ञान काय जमा झालं याचा विचार प्रकल्प पद्धतीमध्ये केला जातो. प्रकल्पावर आधारित असणारी कृती आहे. कारण व्यक्ती ज्यावेळेस कृती करतो, कृतीतून ज्यावेळेस अनुभव घेतो आणि अनुभवातून नवीन ज्यावेळेस विचार समोर येतो त्याला आपण प्रकल्प असं म्हणतो. की ज्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या उपजत बुद्धीचा विचार करतो, त्या उपजत बुद्धीप्रमाणे त्याचा विकास होताना आपण सांगत असतो. त्याच पद्धतीनं अंतरस्फूर्ती साठी पोषक असणाऱ्या वातावरणाची निर्मिती करणं, त्याचा पुरवठा करणं सुद्धा तेवढंच त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्या बाबीचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कारण आपण बुद्धीला प्राधान्य देतो, त्याच्या उपजत बुद्धी कशी, त्याचा सुधारणा होईल, त्याचा बदल कसा होईल, त्याच्यामध्ये वाढ कसं होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेत असतो. त्याच पद्धतीने विद्यार्थ्याचं आंतरस्फूर्ती मनाचा विकास कसा होईल, त्याला चालना कशी भेटेल, त्या पद्धतीचं पोषक वातावरण आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करणं आवश्यक असतं. कारण त्याच्यावरची अध्यापनाची प्रक्रिया चाललेली असते. तर अध्यापनामध्ये काय, विविध कौशल्यांचा विकास करणे, व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे, त्याच्यावर आधारलेली शिक्षणाची प्रक्रिया आहे. शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तर विद्यार्थी हा केंद्रबिंदू जर असेल तर त्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टींना त्या ठिकाणी प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपण बुद्धीचा विचार करतो, उपजत बुद्धी प्रमाणे त्याचा विकास करण्याचा विचार करतो, त्याच पद्धतीनं त्याचं अंतरस्फूर्ती सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण करणं आवश्यक आहे, असं किलपॅट्रिक यांचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने आपण प्रकल्पामध्ये विविध प्रकारचे अनुभवजन्य त्या ठिकाणी विद्यार्थ्याला अनुभव देण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळे प्रकल्प देतो. जसा विद्यार्थ्याचा वय असं, जसा त्याचा गट असं, त्याची इयत्ता असं, जसा विषय असं, त्या पद्धतीचे आपण प्रकल्प देतो. पण असे प्रकल्प देत असताना विद्यार्थी अनुभवातून जात असताना त्यांना मार्गदर्शन करणारा शिक्षक सुद्धा कसा असला पाहिजे, अनुभवजन्य असला पाहिजे. कारण त्या शिक्षकाचं मार्गदर्शन हे त्या ठिकाणी मोलाचं ठरतं. तर त्या ठिकाणी शिक्षक माहिती देणाराच राहत नाही, तर त्या ठिकाणी योग्य दिशा देणारा दर्शक, मार्गदर्शक म्हणून त्याची भूमिका त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते. या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. कारण प्रकल्प पद्धतीमध्ये काय आहे, प्रकल्पामध्ये काय आहे की विद्यार्थी ज्यावेळेस कृती करतो, एखादी कृती केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा बदल घडवून आणतो, बदल घडवून आणल्यानंतर पुन्हा तो कृती करतो आणि त्या कृतीतून पुन्हा एखादी प्रतिकृती, वस्तू किंवा त्याच्यातून येणारा निष्कर्ष किंवा त्याला आलेला अनुभव त्या ठिकाणी येतो, त्याला आपण प्रकल्प असं म्हणतो. मग या प्रकल्पाचा विचार जर केला तर विविध प्रकारचे चित्र बनवणे कौशल्यावर आधारित आहे, प्रतिकृती बनवणे, नकाशे तयार करणे, वस्तू तयार करणे किंवा एखाद्या विषयावरती माहिती जमा करणे किंवा त्याचा संग्रह करणे, या बाबी प्रकल्पामध्ये येत असतात. कारण शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्याला अनेक घटकांचा अभ्यास करावा लागतो, अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्या प्रत्येक विषयाला अनुसरून वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकल्प असू शकतात. प्रकल्पाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, प्रोजेक्ट मेथड असं म्हटलं जातं. कारण प्रकल्प पद्धती म्हणजे काय, प्रोजेक्ट मेथड म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. वेगवेगळे प्रोजेक्ट आपण त्याला त्या ठिकाणी देत असतो. त्याच पद्धतीनं चित्र असेल, प्रतिकृती असेल, नकाशा असतील, वस्तू असतील,
किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी संग्रहित करत असतो. या सर्वांचा समावेश आपल्याला प्रकल्पामध्ये करता येत असतो. कारण प्रकल्पाचा विचार केला तर ज्यावेळेस विद्यार्थी उद्दीपित होतो, विद्यार्थी ज्यावेळेस उद्दीपित होतो त्यावेळेस त्याने केलेली कृती म्हणजेच प्रकल्प होय असं म्हटलं जातं. या प्रकल्पामध्ये आपल्याला काय सांगतात, प्रकल्प हे वर्गानुरूप वेगवेगळे असतात. म्हणजे जसा वर्ग असेल, जसा विद्यार्थ्याचा वयोगट असेल, जसा विषय असेल, त्याच्यानुसार प्रयोगाची रचना त्या ठिकाणी बदललेली आपल्याला दिसून येते. पण नेमकं प्रकल्प म्हणायचं कशाला, तर त्याच्यावर आधारित काही विचारवंतांनी मांडलेल्या त्यांच्या व्याख्या आहेत, त्यांचे विचार आहेत की प्रकल्प पद्धती म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये विल्यम किलपॅट्रिक यांनी केलेली एक व्याख्या आहे. त्यांचं म्हणणं काय, प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात पूर्ण उत्साहाने आणि उद्देशपूर्ण पद्धतीने केलेली कृती, त्याला प्रकल्प पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे प्रकल्प कशाला म्हणायचं, की सामाजिक वातावरणामध्ये पूर्ण उत्साहाने आणि उद्देशपूर्ण पद्धतीने केली जाणारी कृती. मानव हा समाजशील प्राणी आहे, समाजाशिवाय राहू शकत नाही, पण समाजाच्या रूढीचा, प्रथाचा, परंपराचा, विचारसरणीचा प्रभाव त्याच्यावरती झालेला असतो आणि त्या प्रभावाच्या वातावरणामध्ये वावरत असताना एका विशिष्ट उद्देशानं केलेली कृती असते, पूर्ण उत्साहाने केलेली एखादी कृती असते, त्याची केलेली एक पद्धतीचा वापर असतो, त्याला आपण प्रकल्प पद्धती असं म्हणतो. मग विषय कुठला आहे, वर्ग कुठला आहे, यापेक्षा त्याचा उद्देश काय आहे ते त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. कारण त्या वर्गाला अनुसरून, वयोगटाला अनुसरून प्रकल्प त्या ठिकाणी निवडला जातो. कारण जशी विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता असेल, व्यक्तीची बुद्धिमत्ता असेल, त्याची जेवढी परिपक्वता आहे त्या दृष्टिकोनातूनच प्रकल्पाची निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे जॉन डुई यांनी. जॉन डुईचं म्हणणं काय, व्यवहारवादी तत्वज्ञानाचा परिपाक म्हणजे प्रकल्प पद्धती होय. आता आपल्याला माहितीये व्यवहारवाद कशाला म्हणायचं, तत्वज्ञान कशाला म्हणायचं. कारण जॉन डुईच्या व्याख्येमध्ये काय, व्यवहारवादी तत्वज्ञानाचा परिपाक म्हणजे प्रकल्प पद्धती. व्यावहारिक दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने आपण वागतो, ज्या गोष्टी आपण आत्मसात करतो, ज्या गोष्टीची माहिती घेतो आणि त्याचा परिपूर्ण असा संग्रह करतो, त्याला प्रकल्प पद्धती असं म्हटलं जातं, असं जॉन डुईचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर स्टीव्हन्स म्हणणं काय, स्टीव्हन्स यांच्या मध्ये काय, की समस्या प्रधान कृतींची नैसर्गिक वातावरणात पूर्तता करणे. समस्या प्रधान कृतीची नैसर्गिक वातावरणात पूर्तता करणे म्हणजे प्रकल्प पद्धती होय. आता आपण प्रत्यक्ष काम करत असताना एखादी समस्या आपल्या समोर आली, ती समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणचं असणारं वातावरण आणि त्याची पूर्तता करणे किंवा त्या पूर्ततेतून काहीतरी नवीन घेणे आणि त्याच्याची समायोजन साधन, अशा गोष्टीचे निष्कर्ष काढणे किंवा त्याच्यामध्ये समायोजन घडून आणणे, त्याला आपण प्रकल्प पद्धती म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात, अनेक जाती धर्माचे, पंथाचे, संस्कृतीतून आलेले विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो, जात वेगळी असते, सामाजिक परिस्थिती वेगळी असते, आर्थिक परिस्थिती वेगळी असते, भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, पण हे सगळे मुलं कसं आहेत त्या ठिकाणी वर्गामध्ये बसलेले आहेत. पण त्या ठिकाणी आपण अध्यापनाचं कामच करतो ना. अध्यापनाचं काम करत असताना त्या ठिकाणचं असणारं वातावरण कसं आहे, शैक्षणिक वातावरण आहे, त्या दृष्टिकोनातून विचार करून, प्रमाणित भाषेचा विचार करून आपण त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करतो आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा घडून येईल या दृष्टिकोनातून अध्यापन करतो. त्याच पद्धतीची ही प्रकल्पाची पद्धती आहे. आपण नैसर्गिक वातावरणामध्ये समायोजन घडून त्या दृष्टिकोनातून त्याची रचना तयार करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण प्रकल्प पद्धती असं म्हणतो. म्हणजे प्रकल्पामध्ये परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीला अनुरूप जर एखादी कृती जर केली तर निश्चित त्याच्यामध्ये काय भेटतं, यश भेटतं. त्याची पूर्तता त्या ठिकाणी आपल्याला करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही, तर आपली समस्या जी आहे ती समस्या सोडून आपल्या त्या ठिकाणी सोपं जातं. त्या दृष्टिकोनातून ही प्रकल्पाची पद्धती त्या ठिकाणी महत्वाची आहे. पण ज्यावेळेस आपण प्रकल्प म्हणजे काय, प्रकल्प पद्धती म्हणजे काय हे पाहतो, त्यावेळेस त्या प्रकल्पाच्या असणाऱ्या काही पायऱ्या आहेत, आपल्याला त्या पायऱ्याच्या पद्धतीनं किंवा त्याच्या स्टेप्सनं आपल्याला प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण करावा लागतो. तो प्रकल्प पूर्ण करत असताना त्याच्या काही ज्या स्टेप दिल्या त्या स्टेपचा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये पहिला स्टेप सांगितलेली, पहिली पायरी सांगितलेली प्रकल्पाची निवड. सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला प्रकल्प तयार कुठला करायचा आहे त्याची निवड करावी लागेल आणि निवड केल्यानंतर आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल की आपल्याला प्रकल्प पूर्ण करायचा कसा आहे. जसा वर्ग असेल, जशी इयत्ता असेल, जसा वयोगट असेल, जशी त्या विद्यार्थी परिपक्वता झालेली असेल, त्याला अनुसरून त्या ठिकाणी आपण प्रकल्पाची निवड करतो.
इयत्ता 4थी पर्यंतचे विद्यार्थी असतील, 1ली ते 4थीचे असतील, तर आपल्या परिसरात असणाऱ्या फळांच्या बिया गोळा करा. विविध प्रकारच्या असणाऱ्या वनस्पती असतील, वनस्पतीची पाने गोळा करा. अशा प्रकारचे आपण प्रकल्पासाठी विषय निवडू शकतो. पण विषय निवडल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं, की पुढली कृती आपली कशी असेल, त्याचा विचार करावा लागेल. की आपल्याला प्रकल्पाची सुरुवात कशी करायची आहे, कालावधी किती लागेल, कालावधी किती असला पाहिजे, आणि कोणत्या कालावधीमध्ये परिपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी संग्रहित करून जमा करायचे आहे, या सगळ्या गोष्टीचं नियोजन करावं. म्हणजे थोडक्यात वेळापत्रक त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही. उदाहरणार्थ फळांच्या बिया गोळा करायचा प्रकल्प आपल्याला दिलेला असेल, तर त्या ठिकाणी त्याची कार्यवाही त्याच पद्धतीने करावी लागते. सर्वप्रथम आपल्याला काय करावं, आपल्या परिसरात असणाऱ्या फळांची यादी तयार करावी लागेल. व ते फळ कोणत्या ऋतूमध्ये येतात त्याची लिस्ट तयार करावी लागेल. आणि त्याच्यानंतर त्या फळांच्या बिया गोळा करणे, त्याचा संग्रह करणे, त्या पद्धतीने त्याची आपल्याला कार्यवाही करावी लागते. ते फळ उपलब्ध करण्यासाठी कुठं जावं लागेल, कसं जावं लागेल, कोणाची मदत घ्यावं लागेल, या सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्या कार्यवाहीमध्ये आणि नियोजनामध्ये येत असतात. प्रकल्प कुठला बी असो, एखादं चित्र काढायचं आहे, एखादी नाटिका तयार करायची आहे, एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायची आहे, त्याची माहिती संग्रहित करायची आहे, तरी त्यासाठी आपल्याला त्याचे काय करावं लागेल, नियोजन आणि प्रत्यक्ष कार्यवाही त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याचं वेळापत्रक त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. जसा विषय असेल, जसा आशय असेल, त्याला अनुसरून माहितीची बांधणी करावं लागेल. त्याचं लेखन त्या ठिकाणी करावं लागेल, की आपण ती माहिती कशी घेतलेली आहे, कोणत्या स्वरूपामध्ये घेतलेली आहे, ज्या पद्धतीने आपण ती माहिती संग्रहित करत गेलो, ती वस्तू जमा करत गेलो, त्याला रंगवत गेलो, त्या पद्धतीचं त्याचं लेखन त्या ठिकाणी असणं करणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे मूल्यमापन. आपण जे काही काम केलेलं आहे, आपण केलेल्या कामाचं त्या ठिकाणी चाचणी होणं आवश्यक असतं, की आपला प्रकल्प कितपत योग्य आहे, कितपत चांगला झालेला आहे, त्याच्यामध्ये चांगल्या बाबी कुठल्या आहेत, त्रुटी कुठल्या राहिलेल्या आहेत, दोष कुठले राहिले, हे सगळं आपल्याला मूल्यमापनाच्या साह्याने त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यासाठी मूल्यमापन सुद्धा त्या ठिकाणी होणं आवश्यक असतं. मूल्यमापन कोण करणार, आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती, आपल्या पेक्षा वरिष्ठ असणाऱ्या व्यक्ती त्याचं मूल्यमापन करतात आणि आपल्या प्रकल्पाचा दर्जा त्या ठिकाणी निश्चित करत असतात. त्याच्यानंतर पुढे पाहायचं आपल्याला पुढला मुद्दा, प्रकल्पाचे असणारे प्रकार. आता आपण काय केलं, प्रकल्पाची पार्श्वभूमी पाहिली. प्रकल्प पद्धती म्हणायचं कशाला, त्याच्यामध्ये किलपॅट्रिक असेल, जॉन डू असेल किंवा स्टीव्हन्स असतील, यांनी त्यांचे मांडलेले विचार आहेत, त्या विचारावर आधारित असणाऱ्या प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या पाहिल्या. प्रकल्पाची निवड, नियोजन, कार्यवाही, लेखन आणि मूल्यमापन. आणि आता आपल्याला बघायचं आहे प्रकल्पाचे प्रकार. मग प्रकल्पाच्या प्रकाराचा विचार जर केला तर प्रकल्प हे कसे असले पाहिजेत, निर्मिती प्रधान असले पाहिजे, नवनिर्मितीवर आधारित प्रकल्प असले पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यता असली पाहिजे, काहीतरी वेगळं त्या ठिकाणी तयार करता आलं पाहिजे, त्याला आपण निर्मिती प्रधान प्रकल्प असं म्हणू शकतो. आपण शालेय स्तराचा विचार जर केला, विविध प्रकारच्या मातीपासूनच्या वस्तू बनवतो, कागदापासूनच्या वस्तू बनवतो, आणि किंवा आपल्या शाळेच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी शालेय बागेची रचना करतो. हे सुद्धा काय, सगळं निर्मिती प्रधान प्रकल्पाचा एक भाग आहे. मातीपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवणे, खेळणी तयार करणे, आपण बनवतो बघा, गणेशोत्सव जवळ आला, आपण गणपतीच्या मूर्ती बनवत असतो, बरोबर आहे, ते सुद्धा काय नवनिर्मितीचाच भाग आहे. बैल पोळा आला की आपण बैलांची रचना तयार करतो, बैल तयार करतो चिखलापासून, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी काय करत असतो, नवनिर्मिती क्षमतेला त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम करत असतो, काहीतरी नवीन कृती करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. त्याच पद्धतीनं शालेय परिसरामध्ये शालेय बागेची रचना करत असतो, जेणेकरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या लावणे, वेगवेगळे फुलांची झाडं लावणे, वनस्पतीची लागवड करणे, जेणेकरून त्यातून आपल्याला काहीतरी नाविन्यता, नवीन गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटू शकतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार सांगितलेला आहे रसास्वादात्मक किंवा आनंददायी प्रकल्प, ज्याच्यामध्ये रस आहे, आस्वाद आहे, आनंद आहे, त्याच्यावर आधारलेले हे प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, विविध प्रकारचे प्रसिद्ध कवितांचे वाचन करणे, ज्याच्यामध्ये रस आहे, आनंद आहे, असा काय कवितांचं वाचन करणं किंवा कविता ऐकणं, अशा प्रकारचे उपक्रम आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. अशा प्रकारच्या प्रकल्पाची रचना त्या ठिकाणी करू शकतो. सुरातालामध्ये कवितेचं वाचन करणे आणि त्याचं श्रवण करणे, त्याचबरोबर विविध प्रकारच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, निसर्ग भेट देणे. आता आपण जर विचार केला, आपल्या परिसरामध्ये ऐतिहासिक किल्ले आहेत, बरोबर आहे, ऐतिहासिक मंदिर आहेत,
ऐतिहासिक वास्तू आहेत त्या स्थळांना भेटी देऊन ऐतिहासिक माहिती संग्रहित करण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं, की जेणेकरून आपल्यामध्ये सौंदर्यात्मक शक्तीचा विकास होईल, संवेदनशीलताची क्षमता त्या ठिकाणी विकसित होईल. अशा प्रकारचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पाची रचना केलेली असते. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे समस्या निराकरण प्रकल्प. समस्या निराकरण प्रकल्प आता आपल्या प्रकारामध्येच आहे समस्या, म्हणजे जोपर्यंत एखादी समस्या आपल्याला भिडवणार नाही तोपर्यंत आपण त्याला समस्या म्हणत नाही. उदाहरणामध्ये गावामध्ये जमा होणारा कचरा असेल, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याच्यावर आधारित प्रकल्पांची रचना केली जाते. अशा प्रकारचे प्रकल्प कसे असतील, मोठ्या वर्गासाठी दिलेले असतील तर त्या पद्धतीने त्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. त्याच्यानंतर आपल्या परिसरामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे, मग ते हवेचे प्रदूषण असेल किंवा पाण्याचं प्रदूषण असेल, मग ते प्रदूषण वाढण्याची कारणे असतील, त्याच्या मागची पार्श्वभूमी असेल, मग त्याची विल्हेवाट कशी लावता येईल, त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल, त्याच्यावरती उपाययोजना काय असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या असतात. त्याची उकल करण्याचं काम आपल्याला करायचं असतं. त्यासाठी प्रकल्प दिले जातात, त्याच्यामधून जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक दृष्टिकोनाचा विकास होईल. त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जातं, तसे प्रकल्पाची रचना त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आहे कौशल्य प्रधान प्रकल्प. विविध प्रकारच्या कौशल्यावर आधारलेली गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या क्रिया कौशल्यांचा विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो. असे कौशल्य प्रधान प्रकल्प आपल्याला शालेय स्तरावरती विद्यार्थ्याला देणं आवश्यक असतं, जेणेकरून विद्यार्थ्याचा शारीरिक आणि मानसिक कौशल्याचा विकास होईल, त्याच्यामध्ये गती येईल, अचूकता त्याच्यामध्ये वाढेल. अशा दृष्टिकोनावर आधारित प्रकल्पांची रचना आवश्यक आहे. पण त्याच्यामध्ये काय असेल, नकाशांचं वाचन करणे, नकाशामध्ये रंग भरणे, नकाशा तयार करणे, त्याचबरोबर संगणकाच्या असलेले विविध प्रकारचे कौशल्य संग्रहित करणे, विकसित करणे, गणितीय प्रक्रिया करणे, चित्र काढणे किंवा एखादं वाद्य वाजवण्यासाठी शिकणे किंवा त्याची कला अवगत करणे, कौशल्य आत्मसात करणे, ह्या सगळ्या बाबी कौशल्य प्रधान प्रकल्पामध्ये असतात. जसा वय असेल, जसा वर्ग असेल, जशी इयत्ता असेल, जशी परिपक्वता असेल, त्या दृष्टिकोनातून ह्या प्रकल्पाच्या साह्यानं आपण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करू शकतो. त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात परीक्षेच्या दृष्टिकोनातून, अध्यापनाच्या दृष्टिकोनातून प्रकल्प पद्धती त्या ठिकाणी आपल्याला खूप उपयोगाला येताना दिसून येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.